नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमीसुद्धा आहे. हा योगायोग खूप वर्षांनी आला आहे. तर चला म्हटलं आज आपण मंदिरात जाऊया. पण मला भरपूर म्हणजे कोण म्हणतं आहे की मंदिरात जायचं नसतं प्रेग्नेंट लेडीजनी, कोण म्हणतं चालतं. फक्त माझी मम्मी तर म्हटली पिंडीला म्हणजे दूध वगैरे घालू नकोस, लांबूनच नमस्कार कर. मग म्हटलं चला जाऊयात. मोबाईल पण पकडता येत नाही. आणि काय झालं आमच्या ना दोघांच्या म्हणजे मला राहिल्यापासून ना भरपूर वेळा म्हणजे साप वगैरे दिसलेत भरपूर वेळा. 3ऱ्या महिन्यात वगैरे जास्तच दिसलेत. त्यामुळे मग आणि परवा ह्याच्या पण स्वप्नामध्ये भीमाशंकरचं मंदिर आलं होतं. परत ह्याला पण आता परवाच एक म्हणजे नाग दिसला, साप पण दिसले छोटे छोटे. मग आमचं ना कुलदेव आहे शिखर शिंगणापूर. आम्ही कधी गेलेलो नाही आहे तिकडं. मग आमचं चाललेलं जायचं तोवर प्रेग्नेन्सी राहिली. आता म्हटलं बाळ झाल्यावरच याला पण घेऊन जायचं आणि बाळाला पण. तर बघूयात आता म्हणून म्हटलं मम्मी म्हटली जावा आज मंदिरात नारळ वगैरे द्या. थोडासा म्हणजे असं सारखं दिसायला लागलं म्हणून. आणि सारखं मला तर लयच दिसलं त्यावेळेला. आणि जस्ट जेव्हा म्हणजे राहिलं होतं पण मला समजलं नव्हतं तेव्हा मला जुळे साप दिसलं. म्हणजे जुळे साप कळालं असेल तुम्हाला. तर ते असे पूर्ण गुंडाळलेले मला दिसले होते. आणि मला असं मम्मीने सांगितलेलं की लाल कापड टाकायचं त्याच्यावर. पण काय झालं हिंमतच नाही झाली कारण भरपूर ते मोठे होते आणि भयानक असे म्हणजे मला वाटतं ना या हाईटपर्यंत असे माझ्या हाईट एवढे उडत होते ते. त्यामुळे हिंमत नाही झाली. मग जेव्हा ते निघून गेले तेव्हा मी तिथं जाऊन कापड टाकलं. म्हणजे हिंमतच नाही झाली. तर जस्ट आमच्या कॉटेजच्या समोर आले होते साप ते. आणि त्याच वेळेला म्हणजे माझी प्रेग्नेन्सी होती पण मला माहीत नव्हतं एवढंच झालं. आणि राहिल्यानंतर मग परत जेव्हा घरी गेलो तेव्हा तिथे पण घरासमोर असं उठून मी जस्ट जायला साप असे म्हणजे भरपूर वेळा साप दिसले. मग मम्मी म्हटलं आता श्रावण सोमवार आहे, नागपंचमी पण आहे, जाऊन नारळ द्या जावा. तर मग चला मी आता मंदिरात चाललो आहे. थोडीशी तब्येत म्हणजे आता बाकीचं ठीक आहे पण पोटाचा थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. होईना झालं म्हटलं तरी पण असू ते जाऊयात कारण भरपूर आम्हाला दोघांनाही म्हणजे साप वगैरे दिसायला लागले. माझ्या स्वप्नात पण यायला लागले. तर चला मग आज आपण मंदिरात जाऊ. थोडं वातावरण ठीक झालं होतं. दुपारी जायचं होतं आम्हाला, पण दुपारी ना जास्तच पाऊस होता. मग म्हटलं संध्याकाळी जाऊ, तर संध्याकाळी छान झालं होतं वातावरण. मग आम्ही निघालो, तर आता पोहोचलो मंदिरात. तुम्ही बघू शकताय, भयानक गर्दी होती आणि जास्त ना मी बघितलं, ऑब्झर्व केलं, साऊथ साईडचे लोकं भरपूर होते आज मंदिरामध्ये. त्यानंतर आम्ही नारळ घेतला, पूजेचं सामान घेतलं. तर नारळ यासाठी घेतला, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, सारखं आम्हाला म्हणजे स्वप्नात येणं आणि जे काही म्हणजे दिसत होते साप, त्यासाठी मम्मी म्हटली पिंडीला नारळ वाहा आणि पूजेचं पण सामान घेतलं. कारण आम्ही म्हटलं देवाला आता जे काही म्हणजे बाळ झाल्यानंतरच आम्ही येऊ दर्शनाला. जर तसं पॉसिबल झालं तर आम्ही आधीमध्ये पण जायचं प्लॅनिंग चालू आहे आमचं. बघू आता माझं म्हणजे कसं झालंय 7वा मंथ आणि आता परत ट्रॅव्हलिंगचा वगैरे त्रास. बघूयात कसं-कसं मॅनेज होतं. पण करू प्रयत्न की जायचा. त्यानंतर आणि पण देवाला दूध आणि बेलाचं पान वाहिलं. तर लाईन तुम्ही बघू शकता भयानक लाईन होती आणि आम्ही लाईनीत उभारलो आणि आम्हाला आरती मिळाली. ते महत्त्वाचं खूप भारी झालं. आणि जसं राहिले ना तसं म्हणजे अनयाच्या पप्पांना जास्त देवभक्तीला लागलाय. म्हणजे तो करतो तसं, पण आता जरा जास्तच मनापासून करतोय. काय माहिती का? म्हणजे पहिला करायचा, इतकं करायचा नाही. पण म्हणजे मी जेव्हा सासूबाईंकडून ऐकते ना, तर म्हणजे
पहिला देवपूजा वगैरे सगळं करायचा. आता लग्नानंतर थोडं कमी झालं पण आता पुन्हा तो म्हणजे रोज पूजा, माळ जपणं, स्वामींचं वगैरे भरपूर काय-काय करतोय. बघूयात आता देव कसा पावतो. त्यानंतर मी पण देवाकडे काहीतरी मागितलं. बघू आता कसं काय पूर्ण होतं. बस मी देवाला इतकंच म्हणते, की जे काही होईल बस नॉर्मल सगळं व्यवस्थित असू दे. दर्शन वगैरे आमचं झालं. त्यानंतर जाता-जाता आणि एक बाहेर छोटीशी पिंड होती झाडाच्या इथे. तर तिथे पण आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही मार्केटला चाललोय. कारण अनयाचा ना हट्ट चाललेला. तिला खेळणी हवी होती. मी जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं बर्थडेमध्ये तिने खेळणी बघितली होती. तिच्याकडे इतकी खेळणी आहेत. मम्मीने इतकी खेळणी पाठवल्यात भांडी-कुंडी. पण तिला ते बघून आणखी हट्ट होता. मग इथे हे जी बाहेर लावली होती खेळणी, ही तर अशी बऱ्यापैकी भरपूर आहे तिच्याकडं. मग म्हटलं तिला ना ते प्लास्टिक बॉक्स म्हणजे पेपरमध्ये जे होते ना, हेच खेळणी हवी होती. मग हिने घेतली तेव्हा कुठं खुश झाली. मग ते घेतल्यानंतर परत आणि तिचं चालू झालं, की मला बाहेरचं पण खेळणं हवंय. मग म्हटलं तेवढं एक घे आणि चल. कारण की किती घ्यायची? सगळी तोडून फोडूनच टाकते. मग आम्ही तिच्यासाठी ती खेळणी घेतली. थोडी खुश झाली. नाहीतर 2 दिवस आमचं इतकं डोकं खाल्लं होतं तिनं आणि आता आम्ही घरी चाललो. खूप लेट झाला होता. मला वाटतं 9:30 पावणे 10 झाले आम्हाला यायला. मग झाला. आली तशी ना कपडे काढले ना काय, डायरेक्ट मग हिनं सगळी खेळणी काढली आणि हिचा खेळ चालू झाला. त्यानंतर मग मम्मीला पण तिने व्हिडिओ कॉल करून दाखवला. खुश झाली कारण मम्मीच माझ्या मागं लागली होती, की तिला आण खेळणी, आण खेळणी. आम्हीच थोडंसं हे करत होतो. कारण तिला इतकी खेळणी आहे तिच्याकडं, ती कमीच वाटतात तिला आणि आता ही 2 दिवस खेळेल, तिसऱ्या दिवशी कुठल्या कोपऱ्यात पडतील सांगता येत नाही. मग परत तिसऱ्या गोष्टीसाठी हट्ट. असं हिचं नेहमीचंच चालू असतं. जसं की मध्ये कॅरमसाठी इतकं रडली. अक्षय येताना कॅरम घेऊन आला. 2-3 दिवसच खेळली असेल. आता तो तसाच पडलाय कॅरम. त्याला ना हात लावते ना काय. असं आणि वर बोलणं काय, की माझ्यासोबत खेळायला कोण नाही. आम्ही जाऊन आलो मंदिरातून. तर छान झालं दर्शन. मेन आम्हाला आरती म्हणजे गेलो आम्ही. एकतर गर्दी भरपूर होती. लाईनमधून दर्शनचं चाललेलं आणि त्यात आम्हाला आरती घावली. खूप छान झालं दर्शन. जास्त वेळ लागला नाही आणि मंदिरात गेलो. काही म्हणजे कोण काही बोललं नाही. फक्त इतकंच मी वेढा नाही घातला आणि म्हणजे दूध वगैरे पिंडीला नाही घातलं. फक्त नमस्कार केला. तर असं काहीसा होता हा आमचा आजचा दिवस. छान गेला दिवस. आज उपवास पण होता. आता बस उपवास सोडायचा आणि ह्यावेळी मी इतके साप बघितले तर असं वाटतंय ना की बाळ म्हणजे असं म्हणतात ना की प्रेग्नेंट लेडीने जर साप बघितला तर तो साप आंधळा होतो. जेव्हा डिलिव्हरी होईल तेव्हाच मग त्याला डोळे येतात. अशी आपल्याकडे म्हणजे म्हण आहे. तुमच्याकडे पण आहे का नक्की सांगा. आणि हे म्हणतात की साप बघितला तर बाळ पण असं सापासारखं म्हणजे जीभ बाहेर काढतं. तर बघूयात आता ह्यावेळी काय होतं. तर असं काहीसा होतं हा आमचा आजचा दिवस. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.